ओम गुरुभ्यो नमः. भावांनो, ह्या पृथ्वीवर कितीतरी लोकांनी शिवजीचा साक्षात्कार होण्यासाठी तपस्या करत असतात. मात्र शिवजी सगळ्यांना भेटत नाही किंवा शिवजी सगळ्यांना दर्शन देत नाही. ते मोजकेच लोकांना दर्शन देतात. ह्याचं कारण काय असतंय बघा. एकदा हिमालयामध्ये 3 भक्त उग्र तपस्या करीत असतात. एकटा 30 वर्षापासून, एकटा 20 वर्षापासून आणि तिसरा 10 वर्षापासून तपस्या करत असतात. एकदा त्याच वाटेने नारद मुनी चालले असतात. तेव्हा तिन्ही तपस्वी त्यांना विचारतात, हे मुनिश्रेष्ठ, आम्हाला अजून किती दिवसांनी शिवजीचं दर्शन होईल म्हणून विचारतात. तेव्हा नारद मुनी, मी शिवजीला विचारून तुम्हाला कळवेन म्हणून कैलासला जातात. जाऊन शिवजींना विषय कळवतात. कळवल्यावर शिवजी एक संदेश देतो. हे संदेश तू त्या तिघांना पोचावल्यावर त्यांचं प्रतिक्रिया काय असतंय ते प्रतिक्रिया आणून मला परत सांग म्हणून नारद मुनींना शिवजी सांगतो. नारद मुनी शिवजीचा संदेश घेऊन परत येतात. येऊन 30 वर्षाचं जे होतो ना त्याच्याकडे जातात. जाऊन त्याला सांगतात, हे बघ शिवजी त्याचं जटातलं एक केसाला जाळी बनवून पृथ्वीला भोवरा बनवून भोवरा खेळू लागलाय. ते खेळ संपल्यावर तुला भेटायला येणार आहे म्हणून सांगतात. तेव्हा तो तपस्वी हसतो. अरे, हे काय जोक करू लागला का तुम्ही? एका केसाला जाळी बनवून पृथ्वीला भोवरा बनवून भोवरा खेळणं शक्य आहे का? हा, मजा करू लागला? तेव्हा नारद मुनी संदेश पोचवायचं होतं, पोचवलो म्हणून नारद मुनी पुढे 20 वर्षापासून करत होतो ना त्याच्याकडे जातात. त्याला पण संदेश सांगतात. सांगितल्यावर हे खरं आहे का हो, असं विचारतो तपस्वी. नारद मुनी म्हणतात, ते खरं आहे की खोटे आहे मला पण माहिती नाही, पण संदेश पोचवायचं होतं, पोहोचवलं म्हणून 10 वर्षापासून करत होतो ना त्याच्याकडे जातात. जाऊन त्याला पण संदेश पोचवतात. तेव्हा तो काय म्हणतो बघा. तेव्हा तो, बर ठीक आहे, त्याचा खेळ संपल्यावरच येऊ दे, मी वाट बघेन म्हणतो. नारद मुनी परत कैलासला जाऊन त्या तिघांचं प्रतिक्रिया सांगतात. सांगितल्यावर शिवजी दुसरा संदेश पाठवतो नारद मुनी मार्फत. नारद मुनी परत येऊन पहिला जो होतो ना 30 वर्षाचा त्याला सांगतात, हे बघ शिवजी तुला कधीही भेटायला येणार नाही. का म्हणतो तो? का म्हणजे तुला विश्वासच नाही ना शिवजीवर, शिवजीच्या खेळावर तुला विश्वास नाही ना. तुला कधीही भेटायला येणार नाही. 20 वर्षाकडचे जे होतो ना त्याच्याकडे जातात. त्याला सांगतात, हे बघ त्याचा खेळ संपल्यावर बघतो म्हणलंय अजून शिव. तेव्हा तो म्हणतो, अजून बघतो म्हणलंय? हा, तुला पूर्ण विश्वास नाही ना, खरं आहे का खोटा आहे असं तुझा प्रश्न आहे ना. त्याला पण बघायचं आहे तुझी तपस्या खरं आहे की खोटी आहे. असं सांगून नारद मुनी 10 वर्षाचा जो होतो ना त्याच्याकडे जातात. जाऊन सांगतात, शिवजी अतिशीघ्रतेने तुला भेटायला येणार आहे म्हणून. भावांनो, म्हणूनच सांगितलंय गेलंय की श्रद्धा आणि विश्वास हेच मूळ कारण आहे. श्रद्धेने आणि विश्वासाने जर आपण हाक मारलो तर शिवजी ऐकल्याशिवाय राहणार नाही आणि दर्शन देण्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.